आजच्या व्हिडिओमध्ये या फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग बघूया. चला तर मग. टॉप पार्टसाठी लांबी घ्यायची आहे 7 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून 7.5 इथे लांबी घ्यायची आहे. 4 फोल्ड इथे कापड ठेवून घेतलेला आहे मी. आता शोल्डर आणि गळा 3.5 इंच घ्यायचा आहे आणि गोंडा 3.5 घ्यायचा आहे. त्यानंतर गळा रुंदी 1.5 इंचावर घेतली मी. लांबी 2.5 इंच घेतली. तुम्ही 3 किंवा 3.5 इंचसुद्धा घेऊ शकता. रुंदी 1.5 इंच घेऊन पुन्हा इथे असा चौकोन बॉक्स तयार करून गोल राऊंड गळ्याला शेप देऊन दिला. त्यानंतर छातीचा चौथा भाग 6 इंच, त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं. आता इथे पुन्हा मी 6 इंचावर खाली मार्जिन करून 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली आणि इथे आपल्याला हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे आहे. दोन्ही पॉईंट मी जोडले. त्यानंतर 1 इंच मोंडा खोली घ्यायची आहे आणि असा इथे हलका गोल राऊंड देऊन द्यायचा आहे. आता आपला टॉप पार्ट इथे रेडी झाला आहे. चला तर आता इथे आपण कट करून घेऊया. टॉप पार्टचे दोन्ही फ्रंट आणि बॅक इथे मी एक साथच कापले आहे. आता हे बघा, तुम्ही बघू शकता दोन्ही पार्ट आपले इथे कापून रेडी झाले आहे. आता मी इथे टॉप पार्टच्या खाली जॉईन करायसाठी घेराचा इथे पार्ट कटिंग करणार आहे. तर लांबी इथे मी डबल फोल्डमध्ये 24 ते 25 इंच लांबी इथे घेतली गेली आहे आणि रुंदी घेतली आहे 9 इंच. 8 इंच तयार होईल आणि 1 इंच शिलाईमध्ये जाईल. आता इथे मी डबल फोल्डमध्ये कापड घेतला आहे. तर आपल्याला हे दोन्ही साईडचे 2 पार्ट तयार झाले आहे. आता आपण चला स्टिच करायला घेऊया. सर्वप्रथम मी इथे गळा शिवून घेते. दोन्ही पार्टचे इथे मी सुरुवातीला गळे शिवून घेतले. आता आपल्याला बॅक पार्टला व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. डबल फोल्ड मी इथे केला आहे आणि गळ्यापासून इथे आपल्याला वेगळं करायचं आहे. तर गळ्यापासून मधोमध मी इथे दोन्ही पार्ट वेगळे केले आहे आणि आता इथे आपल्याला काच बटन पट्टी जोडायची आहे. तर मी पट्टीसाठी अशा प्रकारे 2 पट्ट्या इथे कट करून घेतल्या. आता व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे मी दोन्ही पार्टला सरळ ठेवले. सरळ बाजूवर एका पार्टवर मी खालच्या बाजूला पट्टी ठेवून दुसऱ्या पार्टवर सुद्धा मी वरच्या बाजूला एक पट्टी ठेवून घेतली. आता ही आपली काच बटन पट्टी अशा प्रकारे तयार होणार आहे. तर तुम्ही बघू शकता काच बटन पट्टी मी इथे रेडी करून घेत आहे. आता आपल्याला काच बटन पट्टी थोडीशी जोडून घ्यायची आहे. दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून 2 बटन इथे मी लावणार आहे. बाकीचा कापड मी इथे जॉईन करून घेतला आहे. आता इथे मी घेरासाठी कापलेला कापड घेतला आणि व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे मी इथे सर्व प्लेट्स अशा प्रकारे टाकून घेतल्या. प्लेट्स टाकताना प्लेट्स एकसारख्या आल्या पाहिजे.
दोन्ही पार्टला मी असे प्लेट्स घालून घेतले आहे। तर आता इथे दोन्ही पार्ट आपले रेडी झाले। आता मी खालच्या बाजूला इथे मी शिलाई मारून घेत आहे। आपल्याला इथे सरळ असं गोट मारायचं आहे। घेराच्या दोन्ही पार्टवर मी व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे येथे फोल्ड मारून अर्धा इंचावर फोल्ड मारून इथे मी शिलाई मारून घेतली। त्यानंतर आपल्याला इथे बाहीला प्रिल जोडायची आहे। तर 2 ते 2.5 इंच मी इथे डबल पट्टी तयार करून घेतली। फोल्डमध्ये पट्टी आहे ही। आता इथे मी अर्धा इंचवर अशा प्लेट्स टाकणार आहे शोल्डरवर। छोट्या बेबीचा फ्रॉक असल्यामुळे मी इथे बाही न लावता प्रिल लावत आहे। बाहीला प्रिल लावल्यानंतर बघा किती सुंदर लुक येतो, एकदम सुंदर दिसतो आणि छोट्या बाळाला शोभतो सुद्धा। तर हे बघा माझं इथे रेडी झालेलं आहे प्रिल लावून। आता मी इथे प्रेस शिलाई मारून घेत आहे सरळ बाजूवर प्रेस शिलाई मारल्याने आपल्या प्रिलला छान असं लुक येतो आणि सरळ बाजूवरच आपल्या प्लेट्स बघा किती सुंदर दिसत आहे। आपल्या इथे प्लेट्स टाकून तयार झाल्या आणि प्रेस शिलाई सुद्धा इथे मारून घेतली मी। दोन्ही पार्ट आपले अटॅच करून झाले। बेल्टसाठी इथे 3 इंच पट्टी घेऊन मी त्याला फोल्ड मारून शिलाई मारून घेतली आणि पलटवून घेतली पट्टीला अशा प्रकारे पलटवलं। त्यानंतर वरच्या पार्टच्या एकदम शिलाईच्या 2 पार्टच्या शिलाईच्या मधोमध मी तो बेल्ट ठेवून घेतला आतल्या बाजूला टाकून दोन्ही पार्ट जोडून येथे आपला फ्रॉक रेडी झाला। तुम्हाला हा फ्रॉक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।